मंडळी, काल दुपारी वाल्मिक कराडनं सीआयडी कार्यालयात सरेंडर केलं. रात्री सीआयडीनं त्याला केज न्यायालयामध्ये हजर केलं आणि मग वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली. आणि चर्चा सुरू झाली वाल्मिक कराडच्या हिस्ट्रीची. गावागावातल्या जत्रेत जाऊन पिक्चर दाखवणारा साधा पोरगा, गोपीनाथ मुंडे यांच्या घरी घरकाम करणारा पोरगा, तिथंपासून ते धनंजय मुंडे यांचा राईट हँड, 13-14 गुन्ह्यांची नोंद असणारा आणि सोबत 2-2 अंगरक्षक घेऊन फिरणारा वाल्मिक कराड. या वाल्मिक कराडची वाल्मिक अण्णा बनण्यापर्यंतची स्टोरी मात्र इंटरेस्टिंग आहे. परळीतल्या लहान पोरापासून मुंबईतल्या मंत्रालयातल्या मंत्र्यापर्यंत सर्वांना परिचित असणारा माणूस म्हणून वाल्मिक कराड यांची बीड जिल्ह्यात ओळख आहे. याच वाल्मिक कराडविषयी अख्ख्या परळीमध्ये काही किस्से प्रसिद्ध आहेत. मग ज्या जमिनीत आईनं रोजंदारीनं काम केलं तीच जमीन आईच्या नावावर करणारा किस्सा असो की मग पोलिसाची गोळी पायात घुसलेला किस्सा असो, कोण आहे वाल्मिक कराड? गोपीनाथ मुंडे यांच्या विश्वासातला कार्यकर्ता तो कसा बनला आणि कसा आहे त्याचा संपूर्ण इतिहास, हेच पाहूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार मंडळी, मी आशुतोष आणि तुम्ही पाहता .com अर्थात कॅरी ऑन मराठी. पांगरी परळीपासून 10 किलोमीटरच्या अंतरावर असलेलं छोटंसं खेडेगाव. याच पांगरीमध्ये 29 जानेवारी 1969ला वाल्मिक कराड याचा जन्म झाला. वयाचे 1 वर्षाचे होतात नाही होतात तोपर्यंत वडिलांनी दुसरं लग्न केलं. जन्मदात्या आई वडिलांचा अख्खा संसार मोडला होता. आई त्याला घेऊन आपल्या भावाच्या अर्थात वाल्मिकच्या मामाच्या घरी राहू लागली. रोजंदारीनं शेतात काम करू लागली. पण शाळेत असल्यापासूनच या वाल्मिक कराडला राजकारणाचा भारी नाद लागला होता. स्वतःकडे सायकल नव्हती, पण ज्या मित्राच्या सायकलवरती शाळेत जायचा त्या सायकलवर भारतीय जनता पार्टीच्या कमळाचा झेंडा लावून वाल्मिक दिवसभर फिरायचा. 10वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं आणि त्यानंतर पैसा कमावण्यासाठी वाल्मिक कराड परळीमधून एक VCR भाड्यानं घ्यायचा आणि जत्रेत जाऊन पिक्चर दाखवायचा आणि पैसे कमवायचा. त्यानंतर 1988-89 मध्ये त्यांनी भगवान बाबा गणेश मंडळाची स्थापना केली आणि आपल्या समाजकारणाच्या जीवनाला सुरुवात केली. त्याच दरम्यान त्यांचा विवाहसुद्धा झाला आणि याच काळात त्यांची गोपीनाथ मुंडे यांच्या निकटवर्ती असणाऱ्या फुलचंद कराड यांच्याशी ओळख झाली. त्यांच्याच माध्यमातून वाल्मिक गोपीनाथ मुंडे यांच्या घरात काम करू लागला. अगदी स्वतःचं घर समजून वाल्मिक कराड पडेल ती कामं मनोभावे करायचे आणि त्यामुळंच वाल्मिक कराड मुंडे घराण्यातला अविभाज्य घटक बनला. वाल्मिक कराडने 10-12 तरुणांना एकत्र करत आपला एक ग्रुप तयार केला. परळीच्या थर्मल प्लांटमध्ये विविध कामांची कंत्राटं घेऊ लागला आणि याच काळात एक किस्सा घडला. स्थानिक दैनिकातील माहितीनुसार वैद्यनाथ कॉलेजच्या संचालक मंडळाची निवडणूक होती. अध्यक्ष निवडीची सर्वसाधारण सभा पार पडत होती आणि यात झालेल्या एका वादाचं रूपांतर पुढे हाणामारीत झालं आणि याच हाणामारीत गोपीनाथराव मुंडे यांच्या बाजूने असणाऱ्या वाल्मिक कराड याच्या पायात तत्कालीन पोलीस अधिकारी नागरगोजे यांच्या बंदुकीतली एक गोळी घुसली. अंबाजोगाईच्या रुग्णालयात साधारण 1.5 महिना वाल्मिक कराडवरती उपचार सुरू होते. तरी सुद्धा वाल्मिकांना डगमगले नाहीत. गोपीनाथ मुंडेंच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. गोपीनाथ मुंडे यांच्या माध्यमातून त्यांची गोपीनाथरावांच्या भावाशी अर्थात पंडित अण्णा मुंडे आणि त्यांचे पुत्र धनंजय मुंडे यांच्याशी जवळीक वाढली. 2001 साली वाल्मिक कराडांना पंडितराव मुंडेंनी नगरसेवक पदाच्या निवडणुकीत उतरवलं. वाल्मिक कराड विजयी झाले, नगरसेवक झाले, काही काळ प्रभारी नगराध्यक्ष झाले आणि मग वाल्मिक कराड वाल्मिक अण्णा म्हणून ओळखला जाऊ लागला. 2009च्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांना तिकीट मिळावं यासाठी हट्ट धरणारा वाल्मिक कराडच होता. पुढे धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आले आणि वाल्मिक कराड सुद्धा धनंजय मुंडे यांच्या बरोबरीनं त्यांच्या सोबत आला. मागच्या वेळी विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांचा परळी विधानसभा मतदारसंघातून जो विजय झाला, या विजयामागचं खरं श्रेय वाल्मिक कराडलाच दिलं जातं. जसा जसा धनंजय मुंडे यांचा राजकीय दबदबा वाढत होता त्याचबरोबर वाल्मिक कराडच्या शब्दाला सुद्धा बीड जिल्ह्यात मान येत होता. परळीत होणाऱ्या धनुभाऊंच्या कोणत्याही कार्यक्रमाचं नियोजन वाल्मिक कराडच करतो. नियोजनाचा बादशाह अशी त्यांची बीड जिल्ह्यात ओळख आहे. वाल्मिक कराडच्या नियोजनाची भुरळ अगदी अजितदादांपासून देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांना सुद्धा पडले असल्याचं सांगितलं जातं. मागच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परळीतल्या बँक कॉलनी परिसरात मरळवाडीच्या सरपंचांचा खून झाला होता. या खुनासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते बबन गीते यांच्या विरोधात एक तक्रार झाली. पण शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मात्र या प्रकरणात वाल्मिक कराड यांचा हात असल्याचा गंभीर आरोप केला. शिवाय परळीचे आमदार जरी धनंजय मुंडे असले तरी परळीतली सगळी सूत्र मात्र वाल्मिक कराडच हलवतो अशा आशयाचं विधान रोहित पवारांनी यावेळी केलं होतं आणि त्यामुळंच वाल्मिक कराड हे नाव त्यावेळी पुन्हा एकदा चर्चेत आलं. नियोजनाचा बादशाह, धनंजय मुंडेंचा राईट हँड, प्रति धनंजय मुंडे,
यासोबतच पुढं वाल्मिक कराडनं आपली दहशत निर्माण करायला सुरुवात केली असं सांगितलं जातं। नुकतंच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुद्धा परळीतल्या एका प्लांटवरती जाऊन माहिती गोळा केली आणि त्यानुसार एक ट्विट केलं। या ट्विटमध्ये त्यांनी 17 कंपन्यांची लिस्ट दिली आहे, ज्या कंपन्यांनी थर्मल प्लांटमधून निघणारी राख उचलण्यासाठी काही कंपन्यांना टेंडर दिले, पण काही राजकीय वरदहस्त असणाऱ्या गुंडांमुळे त्या कंपन्या राख उचलायला गेटमधून आत सुद्धा जाऊ शकत नाहीत असा दावा अंजली दमानिया यांनी यामधून केलाय। याच गुंडांमध्ये वाल्मिक कराड यांचं सुद्धा नाव घेतलं जातं। राखेच्या अर्थकारणापासून वाल्मिक कराडची सुरुवात झाली असं सांगितलं जातं। शिवाय खंडणी सारखे सुद्धा अनेक आरोप त्याच्यावरती होत असतात। संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुद्धा संतोष देशमुख यांची हत्या ज्या खंडणीच्या प्रकरणामुळे झाली, त्या आवादा कंपनीच्या ऑफिसमध्ये झालेल्या मारहाणीत ज्या खंडणीचा मुद्दा होता, त्या खंडणीच्या आरोपात वाल्मिक कराड यांना सीआयडीनं ताब्यात घेतलंय। सध्या वाल्मिक कराड यांची सीआयडी कडून कसून चौकशी सुरू आहे। दरम्यान वाल्मिक कराड यांच्या चौकशीतून मोठे मासे गळाला लागतील असा अंदाज आता मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी नुकताच व्यक्त केलाय। आता काल वाल्मिक कराड यांची सरेंडर होण्याची बातमी सुद्धा प्रचंड गाजली। व्हिडिओ पोस्ट करत थाटात वाल्मिक कराड यांनी शरण येणं ही गोष्ट पोलीस प्रशासनासाठी अपयशाची आहे अशी टीका अनेक विरोधी पक्षांच्या नेत्याकडून व्यक्त केली जाते। धनंजय मुंडे यांच्या राजकीय वरदहस्तामुळे वाल्मिक कराड यांना वाचवलं जातंय असा आरोप सुद्धा नेत्यांकडून केला जातोय। पण एकंदरीतच आता वाल्मिक कराड यांच्यानंतर सीआयडीनं आपला तपास सुदर्शन घुले या फरार आरोपीच्या मागे सुरू केल्याच्या बातम्या येत आहेत। नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार आज वाल्मिक कराड याची एका बंद खोलीत सीआयडी कडून चौकशी सुरू झाली। मग आता वाल्मिक कराड यांच्या तपासातून सुदर्शन घुलेचा पत्ता लागतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। वाल्मिक कराड शरण जात होते त्यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की काही वर्षांपूर्वी माझ्या मुलीचं मोठं ऑपरेशन झालं होतं। ऑपरेशनसाठी वाल्मिक कराडांनी मदत केली होती। शिवाय 2 दिवसांपासून वाल्मिक कराडांचे एका मुलीच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचा व्हिडिओ व्हायरल होऊ लागलाय। वाल्मिक कराडांचे समर्थक सांगतात की वाल्मिकांना कधी कुणाच्या लेकीच्या लग्नाचा खर्च उचलताना दिसतात, तर कधी कुणाच्या रुग्णालयासाठी मदत करताना दिसतात। धनुभाऊ मुंबईला असताना धनुभाऊंच्या संपर्क कार्यालयात दिवसभर बसून येणाऱ्या जनतेची मदत करण्यासाठी वाल्मिकांना तत्पर असतात। एका सामान्य कुटुंबातला माणूस एवढा मोठा होतो, नावारूपाला येतो, हीच गोष्ट प्रस्थापितांना खटकली आणि त्यामुळेच वाल्मिक कराडांचं नाव या आरोपात घेतलं जातंय असं त्यांचे समर्थक सांगतात। बाकी मंडळी, असा होता वाल्मिक कराडचा वाल्मिक अण्णा बनण्यापर्यंतचा प्रवास। या प्रवासाबद्दलची तुमची मतं काय आहेत? एकूणच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुढे काय घडू शकतं याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा। आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।